अशी मस्करी करू नका, धैर्य करू नका, कारण माझ्या बाबांना काही होऊच शकत नाही, तुम्हाला पण माहितीये. कुठे आहे माझा बाबा? कुठे आहे बाबा? हिरा, हे खरं आहे, खरं आहे. बाबा! काय झालंय? का अशी ओरडतीये? काय झालंय? आपल्या मामानं सुसाईड केलंय. काय? होय. दया, का केलंस तू असं? का केलंस? का सोडून गेलास आम्हा सगळ्यांना? मला पोरकं करून टाकलंस रे एकदम. कसं जगायचं आता? मला मला ताई कोण म्हणणार? सांग ना, कोण म्हणणार ताई? पोलीस बॉडी आता पोस्टमॉर्टम साठी घेऊन गेलेत. सकाळी बॉडी येईल आपल्या घरी. आणि त्यानंतरच आपल्याला कळेल की नेमकं काय झालंय. आम्ही फार्म हाऊसवर धैर्य, ताबडतोब पोलिसांना फोन कर आणि त्यांना सांग की दयाचं पोस्टमॉर्टम नाही करायचं आम्हाला. आम्हाला त्याची बॉडी इथे पाहिजे म्हणून. ताबडतोब लगेच फोन करून सांग त्यांना. अरे बघत काय बसलायस तू? माझा भाऊ येतो. मी तुला सांगितलं ना, पोलिसांना फोन करून सांग म्हणून. जिवंतपणी त्यांनी काय काय नाही सोचलं. निदान मेल्यावर तरी त्याला त्रास नको. मला दयाची बॉडी अशी पाडापाड झालेली नाही चालणार. तू पोलिसांना फोन कर आणि सांग पोस्टमॉर्टम नाही करायचं आम्हाला म्हणून. सांग त्यांना सांग दयाची बॉडी आम्हाला इथे घरी पाहिजे. सांग लवकर फोन करून. आई, तू शांत हो. मी करतो पोलिसांना फोन. हा, तू शांत हो. मी मामीला कळवतो. शांत हो. तुझ्यामुळे माझ्या बाबांनी स्वतःला संपवून टाकलं. तू आयुष्यात आल्यापासून घाण लागलाय माझ्या आयुष्याला. काय करतेस तू? सोड मला. एक एक करून प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्यातून माझ्यापासून लांब झाली हवी. फक्त तुझ्यामुळे. तू धैर्यांना माझ्यापासून तोडून टाकलंस. ते सोडलं कमी नाही झालं. काय करताय तू? शांत व्हा. हे बघा, मला समजते तुमची मनस्थिती काय आहे ते, पण
अशा वेळी